राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचं आंदोलन। आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी। राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये हाणामारी। पोलिसांनी कार्यकर्त्यांना केलं बाजूला। राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थक आमने सामने। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी। निलेश राणेंची पोलिसांसोबत हुज्जत। नारायण राणेंची एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दमदाटी। नारायण राणेंनी एबीपी माझाचा माईक ढकलला। नारायण राणेंची एकेकाला घरात घुसून मारून टाकण्याची भाषा। पोलिसांशी बोलताना निलेश राणेंचीही अरे रावीची भाषा। नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे। ते आक्रमकपणे बोलतात, पण त्यांना धमकी द्यायची असेल असं वाटत नाही। राणेंच्या धमकीवजा वक्तव्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावर तासभर ठिय्या दिल्यानंतर मुख्य दरवाजातूनच आदित्य ठाकरे किल्ल्याबाहेर। यावेळी राणे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी। किल्ल्याबाहेर जाताना आदित्य ठाकरेंकडून घोषणाबाजी। आदित्य ठाकरेंनी दिल्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरे आणि निलेश राणेंमध्ये नजरानजर। एकमेकांना खुन्नस देतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद। राड्यामुळे राजकोट किल्ल्याचं मोठं नुकसान। कार्यकर्त्यांनी वादामध्ये किल्ल्याच्या भिंतीवरील चिरे पाडले। किल्ल्यावरील पडलेले दगड निलेश राणेंनी स्वतः उचलून तटबंदीवर लावले। ठाकरे गट आणि भाजपच्या राड्यात गडाचं नुकसान। राजकोट किल्ल्यावर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की। काही पोलीस कर्मचारी जखमी। मालवण तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडीचं भर पावसात आंदोलन। आदित्य ठाकरे, जयंत पाटील, वैभव नाईक, अंबादास दानवे आंदोलनात सहभागी। शिवरायांच्या पुतळ्याचं कंत्राट दिलं तो 24 वर्षांचा तरुण आहे, ज्याच्याकडे काही अनुभव नाही, त्याला कसं निवडलं गेलं? आदित्य ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्रामध्ये जे औरंगजेबाला करता आलं नाही ते या सरकारनं करून दाखवलं। पुतळ्याच्या दुर्घटनेवरून जयंत पाटलांची सरकारवर टीका। खासदार शाहू महाराजांकडून मालवणमधील घटनास्थळाची पाहणी। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शाहू महाराज राजकोट किल्ल्यावर। पुतळा कोसळण्याविरोधामध्ये अजित पवार गटाचं उद्या राज्यभर मुका आंदोलन। सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार। त्या शहरातील जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना निवेदन देणार। राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची निषेध आंदोलनाची हाक। 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता गेटवे ऑफ इंडिया जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। उद्धव ठाकरेंची घोषणा। मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचा पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन। मात्र तिथे शिवद्रोही आडवे आले। महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल। उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणाले, त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा नाही। नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। महाराजांच्या पुतळ्याचे तुटलेले फोटो टाकणे ही कसली वृत्ती? मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतरही त्यांची बदली केली नाही, त्यामुळे त्यांच्या नसानसामध्ये शिवद्रोह ठासून भरलाय हेच सिद्ध होतंय। उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका।
सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला. राज्यामध्ये भ्रष्टाचार टोकाला पोहोचलाय. शरद पवारांची सरकारवर टीका. पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार नको या पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय? अन्य गोष्टींमध्ये भ्रष्टाचार चालेल असं पवारांना म्हणायचंय का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल. पुतळा कोसळल्याची घटना कमीपणा आणणारी. शिवरायांचा भव्य पुतळा पुन्हा उभारणार, तसंच दोषींवर कारवाई होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी. दोषींवर कठोर कारवाई करणार, तर चुकीची पुनरावृत्ती होणार नाही. अजित पवारांचा जनतेला शब्द. शिवरायांच्या पुतळा अपघात प्रकरणाचं ठाणे कनेक्शन असल्याचा संजय राऊतांचा आरोप. निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करा, संजय राऊतांची मागणी. संजय राऊत 30 तारखेला राजकोट किल्ल्याला भेट देणार. पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांची घटनास्थळी भेट. नौदलाची चूक असल्याचं म्हणत स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर टाकतात, त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. आपण यातूनही चांगलं घडेल असं म्हटलेलं होतं, पण त्याचा विपर्यास झाला. मंत्री दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण. तर चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी पुतळा प्रकरणावर दिली. छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका, अन्यथा याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील. मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. नौदलाच्या 2 अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी. पुतळा कोसळल्याचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती. जम्मू काश्मीरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरती स्वतंत्रपणे 25 जागा लढवणार. प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची माहिती. विधानसभेच्या प्रचारामध्ये नितीन गडकरींचा सहभाग वाढवा, संघाची आग्रही मागणी. गडकरींची प्रतिमा भाजपला मदतीची ठरेल अशी संघाला अपेक्षा. संघानं गडकरींना निवडणूक नियोजनामध्ये सक्रिय राहण्यास सांगितल्याची माहिती. सत्ताधाऱ्यांवरती दबाव आणण्यासाठी आम्ही 3ऱ्या आघाडीची बांधणी करतोय. छत्रपती संभाजीराजे रत्नराज आंबेडकरांसोबत चर्चा सुरू. पुढच्या 15 दिवसात 3ऱ्या आघाडी संदर्भात घोषणा करू, बच्चू कडूंची माहिती. एकनाथ शिंदे अजित पवारांसारखे नेते बाहेर पडल्यानं विरोधी पक्ष कमकुवत, बच्चू कडूंचं वक्तव्य. मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत मानेंचा खासदार सुप्रिया सुळेंबरोबर एकत्र प्रवास, यामुळे राजकीय चर्चांना उधाण. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आमदार अमोल मिटकरींच्या भेटीला. अकोल्यामध्ये मिटकरींच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमध्ये अनेक राजकीय विषयांवर चर्चा. राज्यामध्ये महायुतीमधील आणखी एक पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता. राष्ट्रीय समाज पक्ष 288 विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची महादेव जानकरांची माहिती. वसमतमध्ये अजित पवारांच्या सभेमध्ये मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी. महिलांना सुरक्षा द्या, अजित पवारांच्या भर सभेमध्ये महिलेची मागणी. तर कोणत्याही पातळीवरती हयगय केली जाणार नाही, दादांचं उत्तर. रायगड जिल्ह्यामधील दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी. 38,000 कोटींची गुंतवणूक करून तब्बल 6,000 एकर जागेवर हे बंदर उभं राहणार. हे बंदर रेल्वे आणि रस्ते या दोन्ही मार्गांनी जोडलं जाणार. पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाचं 30 ऑगस्टला मोदींच्या हस्ते भूमिपूजन. सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनाची प्रशासनाकडून जय्यत तयारी. म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतीमध्ये मोठी कपात. खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार. खासगी विकासकांनी तयार केलेल्या घरांची किंमत 10 ते 25% इतकी कमी होणार. माझाच्या बातमीनंतर समृद्धी महामार्गावरती पुन्हा एकदा मलमपट्टीच.
भेगांमध्ये महिनाभरापूर्वी भरलेलं सिमेंट निघाल्याची बातमी माझानं दाखवली होती. आता दुसऱ्यांदा सिमेंट भरण्याची मलमपट्टी सुरू. पूजा खेडकरचं यूपीएससीच्या आरोपावरती दिल्ली हायकोर्टामध्ये प्रत्युत्तर. यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा यूपीएससीनं केला होता आरोप. उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी. सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यामध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टपासूनचा संप केला स्थगित. बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये एसआयटी कडून शाळेमधील कर्मचारी शिपाई सुरक्षा रक्षक यांची चौकशी. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेवरती दुसरा गुन्हा दाखल. दुसऱ्या पीडित मुलीच्या अत्याचार प्रकरणी नातेवाईकांकडून गुन्हा दाखल. एसआयटी कडून तपास सुरू. उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांवरती मनपातील महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याचा आरोप. अतिरिक्त आयुक्त जमीर लिंगरेकर यांच्यावरती गुन्हा दाखल. 2 दिवस फिरायला जाऊ असं वक्तव्य केल्याचा आरोप. बीडच्या धुमाळवाडीमध्ये मनोज जरांगेंचा नदीच्या पाण्यातून गाडी घालत जीव घेणा प्रवास. पुरामुळे पूल वाहून गेलेला असतानाही जरांगेंचं धाडस. नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर आदिवासींचा मोर्चा. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हटणार नाही. पेसा अंतर्गत भरतीसाठी पात्र असलेल्या आदिवासी आंदोलकांची भूमिका. हिंगोली जिल्ह्यामध्ये आडगावमध्ये तलाठ्याची चाकून भुसकून हत्या. हत्येमागं फेरफारचंच कारण असल्याचा पोलिसांचा संशय. एका संशयित युवकाला पोलिसांकडून अटक. श्वानाच्या हल्ल्यामध्ये 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू. तब्बल 2.5 तास सुरू होता ग्रेट डेन श्वानाचा हल्ला. मुंबईच्या विक्रोळीतल्या गोदरेज कंपनीतली घटना. मार्शल डॉग एजन्सीवर गुन्हा दाखल. अहमदनगर दौंड महामार्गावरती बाबुर्डी बेंद फाट्यावरती खासगी बस उलटली. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर बसमधील 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी. मोदी सरकारचा मोठा निर्णय. देशभरामध्ये 12 औद्योगिक स्मार्ट शहरांची निर्मिती करणार. महाराष्ट्रातील दिघीचा यात समावेश. 10 लाख लोकांना रोजगार मिळणार. मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. मुलींवरचे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत. कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची परखड प्रतिक्रिया. निराश आणि भयभीत असल्याचंही वक्तव्य. उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये लांडग्यांचा उपद्रव. लांडग्यांना पकडण्यासाठी वनविभागाच्या 12 टीम तैनात. थर्मल ड्रोनचाही उपयोग. आतापर्यंत 3 लांडग्यांना पकडण्यात यश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.